जय भारत मित्रांनो, आज तिसरं प्रश्न उत्तर शेड्यूल आपण घेत आहोत। काही एफबी मित्रांनी मला काही प्रश्न पाठवलेले आहेत। मोजकेच प्रश्न मी घेणार आहे, फक्त 8 ते 9 प्रश्नांना आज उत्तर देणार आहे। ज्यांनी मला प्रश्न पाठवलेले आहेत त्यांचे मी आभार मानतो। ते प्रश्न मोस्टली प्रश्न जे आहेत ते मी जे विरोधी विचाराचे लोक आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत अजून खरं म्हणजे आपलाच विचार आपण पोहोचवण्यामध्ये कमी पडत आहोत, त्यामुळं ते आपलं नेमकं काम काय आहे, आपण कशासाठी या पद्धतीनं ब्राह्मणवाद विरोधी विचार मांडत आहोत हे त्यांना त्यामुळे कळत नाहीये, कारण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये असं माझा एक त्या पाठीमागे निष्कर्ष आहे। तर कोणाचे नाव आपण घेणार नाहीत, कारण काही एफबी मित्रांनी मला मेसेंजरवर मेसेज करून सांगितलं की सर फक्त जो प्रश्न आहे तोच तुम्ही वाचत जा, नाव घेत जाऊ नका, कारण बऱ्याच जणांना ते ऑकवर्ड फील सुद्धा होतं किंवा काही इतरही काही कारणं असू शकतात। तर मी फक्त आज प्रश्न फक्त घेणार आहे। तो प्रश्न कोणी पाठवला ते नाव मी घेणार नाहीये। तर एक प्रश्न मला आलेला आहे जो आपल्या ब्राह्मणवादी विचारांनी ग्रस्त असलेल्या मित्राने पाठवलेला आहे। प्रश्न आहे, जर खरेच रॅशनलिस्ट असाल तर सर्वच धर्मांमधील चुका काढा, मग ते ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, जैन असो, नाहीतर सरळ आपल्या या प्रोफाईलला एखादं हिंदू विरोधी नाव देऊन मोकळावा। आणि शेवटी काय, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज। पहिली गोष्ट, हा जो प्रश्न ज्यांनी पाठवलेला आहे त्यांना माझं सांगणं आहे की इथे मी कोणाच्याही चुका काढण्यासाठी बसलेलो नाही। सत्य सांगणं म्हणजे चुका काढणं नाही, सत्य सांगणं म्हणजे द्वेष करणं नाही। तर सत्य यासाठी सांगतोय की आपल्या देशामध्ये जो काही इतिहास ब्राह्मणांनी नासवलेला आहे, तो इतिहास दाबला गेलेला आहे, तो इतिहास लपवला गेलेला आहे आणि खोटा इतिहास आमच्या माथी मारण्यात आलेला आहे आणि त्या खोट्या इतिहासामधून आजच्या वर्तमानाचे प्रश्न उभे राहिलेले आहेत। म्हणून नेमकं सत्य काय आहे, आपल्या देशाचा खरा शत्रू कोण आहे, आपल्या देशाचं खरं नुकसान कोणी केलं होतं आणि करत आहे, हे समाजाला सांगणं हे खऱ्या सत्यशोधकाचं काम असतं। आणि मला वाटतं मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसदार स्वतःला समजतो आणि असा वारसदार जो आहे त्याचं कर्तव्य सत्य समाजासमोर मांडणे हे आहे। त्यामुळे सत्याला तुम्ही द्वेष समजू नका, विद्वेष समजू नका। सत्याला एखाद्या जातीविरोधात म्हणजेच ब्राह्मणांच्या विरोधामधलं विधान असं समजू नका। सत्याला तुम्ही चुका काढणं समजू नका, जसं याने सांगितलं चुका काढतोय। अरे चुका काढणं काय, सत्य सांगणं म्हणजे चुका काढणं नाहीये। पुन्हा हे जे काही मित्र आहेत ते म्हणतात की तुम्ही ख्रिश्चनावर बोला, मुस्लिमांवर बोला, बौद्धांवर बोला, जैनावर बोला, हिंदूंवरच काय बोलता। मी हिंदूंवर बोलतच नाही। पहिली गोष्ट, मी ब्राह्मणवादावर बोलतो, ब्राह्मण धर्मावरती बोलतो। जो ब्राह्मण धर्म हा विदेशी लोकांचा धर्म आहे। या विदेशी लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये येऊन आपल्या मूळ धम्म संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा कब्जा घेतला, आपल्याला वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून गुलाम बनवलं आणि आपल्या देशाचा सर्वंकष विध्वंस त्यांनी घडवून आणला। त्या लोकांच्या धर्मावर मी बोलतो। त्या लोकांनी आपल्याला कसं गुलाम बनवलं ते मी सांगत असतो। त्यामुळे हिंदू मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, अहो हिंदू हा शब्द आला कधी? अरब आक्रमक जेव्हा भारतामध्ये आले, मोहम्मद बिन कासिम इसवी सन 712 तो भारतामध्ये आला, त्याने हिंदू म्हटलं। आणि रेकॉर्डेड जर तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर
अल बरुनी जो 11व्या शतकामध्ये भारतात आलेला आहे, त्याने हिंदू लिहिलेलं आहे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये, हिंदू हिंदू हिंदू. त्यांनी म्हटलंय आपल्याला हिंदू. हेही लोक समाजाला म्हटलेलं आहे. या लोकांचा धर्म हिंदू आहे म्हणून म्हटलेलं नाहीये. आणि हिंदू शब्द जेव्हा मुघल आले, अफगाण आले, तुर्क आले, यांनी आपल्याला हिंदू म्हटलेलं आहे. आपण कुठं स्वतःला हिंदू म्हणत होतो. इंग्रजांनी जेव्हा शाळा कॉलेजेस काढले, त्यामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रवेश घ्यायचे सुरुवात झाली, तेव्हा मग त्यांच्या धर्मापुढं काय लिहायचा हा प्रश्न निर्माण झाला. मग ते हिंदू शब्द लिहिला, तेव्हा ते हिंदू धर्म झाला. मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की अगदी 1931 पर्यंत ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणत नव्हते. 1669 म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आहे. त्या काळी औरंगजेबाने गैर मुस्लिमांवरती जिझिया कर लागू केला होता. जिझिया कर म्हणजे जे इस्लामचा पालन करत नाही अशा लोकांनी, त्यांना जर तीर्थयात्रा करायच्या असतील, त्यांच्या धर्माच्या किंवा धार्मिक यात्रा त्यांना करायच्या असतील, तर त्यांनी एक टॅक्स द्यायचा असतो, त्याला जिझिया कर म्हणत असे. तेव्हा ब्राह्मणांनी औरंगजेबाला अर्ज केलेला आहे की आम्ही हा टॅक्स देणार नाहीत. मग औरंगजेबाने त्यांना विचारलं तुम्ही का देणार नाहीत. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही हिंदू नसल्यामुळे आम्हाला हा टॅक्स देता येणार नाही. आमचा पौरोहित्य हा आमचा धंदा आहे, त्यामुळे त्यावरती तुम्हाला हा टॅक्स देता येणार नाही. आम्ही तो टॅक्स देणार नाही. आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत, त्यामुळे तो टॅक्स देता येणार नाही. अल बरुनी लिहितो, जो 11व्या शतकात भारतात आला होता, की इथल्या ब्राह्मणांचा धर्म वेगळा आहे आणि बाकी जो समाज आहे, बाकी जे हिंदू आहेत त्यांचा धर्म वेगळा आहे. ब्राह्मण वेगळ्या धर्माचं आचरण करतात आणि बाकीचे जे हिंदू आहेत ते वेगळ्या धर्माचं आचरण करतात, हे त्यानं लिहिलेलं आहे. त्यामुळं हिंदू हिंदू म्हणता तुम्ही, हा हिंदू शब्द हा आता आलेला आहे. 1966चा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, तुम्ही तो निकाल बघा. त्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तो निकाल कोणता आहे बघा, मी तुम्हाला जर आता एकच मिनिट तुम्हाला मी सांगतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्ट. हा ऐन वेळेला हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे मी त्याचे काही काढून ठेवलेलं नव्हतं. यज्ञ पुरुषादजी असं काहीतरी आहे ते. हा बघा, सन 1966चा सर्वोच्च न्यायालयाचा शास्त्री यज्ञ पुरुषजी या खटल्यातील निकाल बघावा. त्या निकालामध्ये स्पष्टपणे हिंदू हा धर्म नाही, तर हिंदू ही आचरण पद्धती आहे, जीवन पद्धती आहे, या पद्धतीचा निकाल दिलेला आहे. शास्त्री यज्ञ पुरुषजी खटला आहे तो. नेटवरती सर्च करा, तुम्हाला सगळं मिळेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं हा धर्म नाही म्हणून. मग तुम्ही कोणता हिंदू हिंदू म्हणतोय. हिंदू नावाचा धर्मच नाही तर त्याच्यावरती बोलण्याचा प्रश्नच नाही. ब्राह्मणांनी त्यांचा धर्म आपल्यावर लादलेला आहे. आपला जो मूळ धम्म होता, जी धम्म संस्कृती होती, त्याच्यावरती कब्जा ब्राह्मणांनी केला आणि त्यांचा काल्पनिक ब्राह्मण धर्म आपल्यावरती लादला. ज्याच्यामध्ये जाती व्यवस्था होती, ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था होती, ज्याच्यामध्ये ब्राह्मणवरती खाली सगळे शूद्र, बाकी सगळे काही वर्णव्यवस्था सगळी काय म्हणते, बाकीचे वर्ण सगळे खाली, हे त्यांनी आणलंय. हे कुठून आणलंय? हे पर्शियामधून आणलंय, इराणमधून आणलेलं आहे. हे त्याने अल बरुनीने हे मांडलेलं आहे की इराणमध्ये जी व्यवस्था होती तीच व्यवस्था कशी भारतामध्ये ब्राह्मणांनी आणली म्हणून. त्यांनी ते दुसऱ्या का तिसऱ्या प्रकरणामध्येच त्यांनी ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये. त्यामुळं मी जी काही भूमिका मांडतोय ती कोणत्याही धर्माविरोधात मांडत नाहीये, तर जे सत्य आहे, ज्यामुळे आपल्या देशामध्ये प्रचंड समस्या निर्माण झालेली आहे आणि आज सुद्धा या देशातल्या समस्या ज्या वाढत चाललेल्या आहेत
त्यांचं जे सत्य आहे ते मी सांगत आहे. त्यामुळे बाकीच्या धर्मावर बोलण्याचा काय संबंध आहे? ब्राह्मण धर्माव्यतिरिक्त इतर धर्मावरती आपण का बोलायचं? अरे आपल्या घरामध्ये जर वास सुटलाय, आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये सडलेले उंदर सडलेले आहेत, सगळे 1000 उंदर सडून पडलेले आहेत आपल्याकडे, त्याचा वास सुटलेला आहे आपल्या घरामध्ये, आणि आपण काय म्हणतो, नाही नाही नाही, ते शेजारच्या मुसलमानाचं घर आहे ना, त्याच्या घरामध्ये एक उंदीर सडलेला आहे, त्या सडलेल्या उंदरावर बोला. अरे आपल्या घरातले 1000 उंदर सडले, त्याचं काय करायचं? त्यावरती कधी बोलणार आपण? अगोदर आपण आपलं घर स्वच्छ करू. हे 1000 उंदर जे घरात आहेत ना आपल्या सडलेले, ते अगोदर आपण साफ करू, घर आपलं साफ स्वच्छ करू. नंतर बघूया मुसलमानाच्या घरात किती उंदर सडले, ख्रिश्चनांच्या घरात किती उंदर सडले, ते नंतर बघूया आपण, तो वेगळा विषय. अगोदर आपलं घर तर स्वच्छ करावं लागेल. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हे असं करायचं का? त्यामुळं मी काय म्हणतोय हे जरा समजून घ्या बांधवांनो. आपल्याला सम्यक दृष्टी असलेला समाज निर्माण करायचा आहे, समता असलेला समाज निर्माण करायचा आहे, विवेकवादी, विज्ञानवादी, परिवर्तनवादी, मानवतावादी आपल्याला समाज उभा करायचा आहे. आणि ते करायचं असेल तर अगोदर आत्मक्लेश गरजेचे आहेत. आपल्या समाजावरती टीका, आपल्या धर्मावरती टीका करणं खूप गरजेचं आहे. त्यातले जे सत्य आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये कोण येऊन बसलेला आहे बाहेरचा, जो आपलं शोषण करतोय, आपल्या डोक्यावर मिरे वाटतोय, तो कोण आहे, त्याला जरा शोधणं गरजेचं आहे. त्याने काय काय हरामखोऱ्या समाजामध्ये केलेल्या आहेत ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. मला वाटतं इतकं विश्लेषण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये खूप झालंय. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आलेला आहे, दुसरा प्रश्न. पेशवा हे हिंदवी स्वराज्यातील प्रमुख अष्टप्रधान मंडळातील महत्वाचं पद आहे. सातारा गादी पेशवाईची वस्त्रे व निवड छत्रपतीच करत होते. विपर्यास किती केला तरी सत्य बदलत नाही. पेशव्यांवरती मी एक व्हिडिओ बनवला होता, तर त्या संदर्भामध्ये यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मला वाटतं एक पोस्ट लिहिली होती मी पेशव्याच्या संदर्भामध्ये. याचं म्हणणं आहे की छत्रपतीच ते पेशव्याची निवड करत होते, मग ते छत्रपतींना कसं काय ते विरोध करतील, अशा पद्धतीनं त्याने सांगितलेलं आहे. अरे बाबा, पेशवा हे पद अष्टप्रधान मंडळामध्ये होतं. मोरोपंत पेशवे स्वराज्याचे पहिले पेशवे होते. या मोरोपंत पेशव्याने काय केलं तो माहितीये? जेव्हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचं पुढं आलं, तेव्हा मोरोपंत पिंगळे भर दरबारामध्ये शिवाजी महाराजांकडे बोट दाखवून म्हणाला होता की आता तुम्ही छत्रपती बनणार, मग आमच्यासारख्या ब्राह्मणांनी तुमच्यासारख्या शूद्राची आज्ञा पालन करायचं काय? कॉम्रेड शरद पाटलांनी शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा सगळा मी जे आता बोललो त्या घटनेचं वर्णन आलेलं आहे. वाचा ते एकदा. मी काही मनाचं सांगत नाही, काहीच सगळे संदर्भ देऊन मी बोलतो. तिथून ही पेशवाई सुरू झालेली आहे. पुढे मग जेव्हा संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज याचं राज्य आलं, त्या शाहू महाराजांवरती मोगली दरबाराचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी पेशव्यांच्या हातामध्ये कारभार देऊन त्यांना मुलुकगिरी करायला पाठवलं. आणि तिथून हळूहळू पेशवाईच्या ताब्यामध्ये सगळं येत गेलं. जोपर्यंत शाहू छत्रपती होते तोपर्यंत पेशव्यांची डाळ नाही शिजली, ते आपले अवकातीमध्ये राहिले. पण जेव्हा 1749 मध्ये शाहू छत्रपती हे वारले, त्याच्यानंतर एक दत्तक पुत्र त्यांनी गादीवर बसवला, त्याचं नाव होतं, त्यांच्यानंतर गादीवर बसला, त्याचं नाव होतं रामराजा. या रामराजाची काय हकीकत झाली माहिती आहे तुम्हाला? पुढे त्याच्या काळामध्ये नानासाहेब पेशवा म्हणजे पहिल्या बाजीरावाचा मुलगा हा पेशवा होता, तिसरा पेशवा. 1740ला जो पेशवाईची वस्त्रे ज्याला त्याने झालेली होती, त्याने या रामराजाची धिंड काढली होती साताऱ्यामध्ये. ही अवकात ठेवली होती या पेशव्यांनी छत्रपतींची. आणि तुम्ही म्हणता छत्रपती वस्त्र देऊन असं करत होते. या पेशव्यांनी नंतरच्या काळामध्ये नंतरच्या छत्रपतींना किती त्रास दिला हा इतिहास जरा वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा पेशवाई संपली त्याच्यानंतर सुद्धा या पेशव्यांचे वारसदार ज्यांना जे ब्राह्मण होते त्यांनी किती त्रास दिला. सातारचे जे काही प्रतापसिंह छत्रपती आहे त्यांना किती त्रास देण्यात आला. त्याच्यानंतर आपले जे समाज सुधारक शाहू महाराज आहे त्यांचे वडील शिवाजी, चौथे शिवाजी, त्यांना किती ब्राह्मणांनी त्रास दिला. त्यांचं तर खून करण्यामध्ये सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, अहमदनगरच्या जेलमध्ये, मला असं माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्यांचा खून केला अक्षरशः वेडं ठरवून. ही ब्राह्मणशाही होती, ही पेशवाई होती. आणि याचं तुम्ही सांगताय पेशवाईचं थोरवी तुम्ही गाताय. पेशव्यांचे एक एक पराक्रम जर काढले ना तर तुम्हाला झोप येणार नाही, इतके भयानक कृत्य त्यांनी करून ठेवलेले आहेत. आज बरेच काय असतं स्वतःला ब्राह्मण म्हणतायत,
पण जरा कोदंडाचा टणत्कार, ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास पुस्तक वाचा, प्रबोधन करा ठाकरेंचं. त्याच्यामध्ये कळतंय मग या कायस्थांचा, या पेशव्यांनी किती त्यांच्यावरती अत्याचार केले. त्या काळामध्ये सोनारांनी स्वतःला ब्राह्मण म्हणून घ्यायला सुरुवात केली होती. तर सोनारांचे आणि सोवळण्यासाला सुरुवात केली होती. त्यांच्या ढुंगणाला चटके दिले होते ब्राह्मणांनी. ही पेशवाई होती. आणि तुम्ही त्या पेशवाईचा आम्हाला सांगता. पेशवाईमध्ये पुण्यामध्ये जी चांगली बाई दिसायची तिला दुसरा बाजीराव अक्षरशः उचलून न्यायचा. नाना फडणवीस याच्या तर कित्येक खेळल्या होत्या. माम देशमुखांनी पुस्तक लिहिलेलं आहे रामदास आणि पेशवाई. त्याच्यामध्ये दत्तवामन पोद्दार नावाचा जो काही इतिहासकार आहे त्याचा किस्सा सांगितलेला आहे. त्याला एक जुनी यादी भेटली ज्याच्यामध्ये नानासाहेब पेशव्यानं किती बायांचे जीवन खराब केले त्यांची यादी होती, त्यांनी भोगलेल्या स्त्रियांची. ती ओपन होऊ नये म्हणून त्यांना ती अक्षरशः गिळून टाकली. तेही भर सभेमध्ये, इतिहासकारांच्या सभेमध्ये गिळून टाकली त्यांना. इतके हे ब्राह्मण त्यांच्या पूर्वजांचे पाप लपवण्यासाठी काम करतात. आणि तुम्ही आम्हाला पेशवाईची वरचढ म्हणजे पेशवाई किती ग्रेट होती हे सांगताय का तुम्ही आम्हाला? सत्य काय ते वाचा, आधी इतिहास वाचा आणि नंतर मग व्यक्त व्हा सोशल मीडियावर. म्हणजे सोशल मीडिया दिला आहे फुकट 2 GB भेटतं म्हणून, फुकटही भेटत नाही म्हणा, पण ते भेटतं म्हणून काही टाकून द्यायचं असं करू नका. जरा वाचा, अभ्यास करा आणि नंतर मग काय व्यक्त व्हायचं ते व्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे, खरा मुद्दा ब्राह्मणवाद नाहीच आहे. तुम्ही ब्राह्मणवाद करता करता हिंदू विरोध सुरू केला आहे. पुन्हा हे तेच पहिला जो काही प्रश्न आहे त्याचंच हे वेगळ्या स्वरूपातला विचारलेला प्रश्न आहे. मी याचं उत्तर दिलेलं आहे की ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा काही संबंध नाही. ब्राह्मण धर्माचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ब्राह्मण धर्मामध्ये खंडोबा, बिरोबा, येडोबा, मसोबा हे देव आहे का? आहे ब्राह्मण धर्मामध्ये हे देव? आहे त्याचा पुजारी एखादा ब्राह्मण? आता जाऊन बसले असतील ती वेगळी गोष्ट, ते कुठेही जाऊन बसतात. त्या गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे एकदा की देवाच्या मूर्तीपुढं प्रसाद ठेवला तर ते खाण्यासाठी कुत्रं येतं. देवाच्या मूर्तीपुढं जर दिवा लावला तर ती तेलाची वात पळवण्यासाठी उंदीर येतो. आणि त्या देवाच्या मूर्तीपुढे जर पैसा ठेवला तर तो घेण्यासाठी बामण आलाच म्हणून समजा. तसं बामण कुठेही घुसलेत आता. पण बरेच जे काही आपले मूळ दैवत आहेत बहुजन समाजाची, ती ब्राह्मणांच्या ताब्यात नाही आहेत आज सुद्धा. का नाहीये? त्यांचे दैवत देव वेगळे आहेत, बहुजन समाजाचे देव वेगळे आहेत, त्यांचा धर्म वेगळा आहे, आपला धर्म वेगळा आहे, त्यांच्या चालीरीती वेगळ्या, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. ब्राह्मणाच्या लग्नामध्ये कणकीची गाय कापल्या जाते आज सुद्धा. बहुजनाच्या लग्नात कापल्या जाते का कणकीची गाय? ब्राह्मण जेव्हा दसऱ्याच्या दिवशी बळी करतात बाहेर, बळी, आणि त्याला पायाने, हे महात्मा फुलेंनी लिहिलेलं सांगतोय बरं, मनाचं सांगत नाहीये. महात्मा फुलेंचं वाचा साहित्य. ते बळी बनवतात बाहेर, बळीराजा दसऱ्याच्या दिवशी. आणि मग ब्राह्मण पुरुष बाहेर नेतो, त्या बळीराजाला पायाने त्याच्यावर पाय देतो आणि मग घरामध्ये प्रवेश करतो. बळीराजा म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याचा प्रतिनिधी. सांगा बरं, कोणत्या बहुजन समाजातला शेतकरी असं करतो? बळीराजावर पाय देऊन घरामध्ये जातो का? मग त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती एक कशी असू शकते? साळुंके हे खूप मोठे विद्वान आहेत. ते प्रश्न विचारतात की शोषकांची आणि शोषितांची संस्कृती एक असू शकते का? शाहू महाराज एका ठिकाणी प्रश्न विचारतात, म्हणजे शाहू महाराज एका ठिकाणी सांगतात की त्यांना सांगितलं होतं, त्यांना म्हटलं होतं की तुम्ही त्यावेळेस अस्पृश्य समाजाचे तुम्ही नेते व्हा. तेव्हा शाहू महाराजांनी भाषण देताना मला वाटतं मानगावच्या परिषदेमधलं भाषण येते. त्याच्यात बोलताना शाहू महाराज म्हणाले होते की धनगर हा मेंढराचा नेता होऊ शकत नाही, मेंढराचा नेता हा मेंढरांपैकीच कोणीतरी पाहिजे. हे लक्षात घ्या हा विषय. त्यामुळे शोषकांचा आणि शोषितांचा धर्म एक असू शकत नाही. मी ब्राह्मण धर्माविषयी बोलतो, ब्राह्मणवादाविषयी बोलतो, ब्राह्मण्याविषयी बोलतो, ब्राह्मणाविषयी बोलतो. मी कोणत्याही काल्पनिक तथाकथित हिंदू नावाच्या धर्माविषयी बोलतच नाही. तो धर्मच नाहीये. मी ते मागच्या याचं सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगितला, जाऊन बघा, स्वतः वाचा. पुढचा प्रश्न आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश गेला, आता केरळ, बंगाल आणि काश्मीर जाण्याच्या मार्गावर आहे. झोपेतून उठ, नाही तर उद्या मुस्लिम होशील. आणि ते ब्राह्मण कुठून आला? थोडा केरळ, बंगाल आणि काश्मीरमध्ये फिरून ये.
म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथे बसून मीडियावरती ब्राह्मणांच्या विरोधामध्ये याचा अजेंडा सुरू केलेला आहे. तर ते बघा कसं पाकिस्तानमध्ये सगळे मुसलमान जाऊन बसले, त्यांनी पाकिस्तान वेगळा घेऊन टाकला, काय बांगलादेश वेगळा घेऊन टाकला, अफगाणिस्तान वेगळा घेऊन टाकला, आता केरळ वेगळं होईल, बंगाल वेगळा होईल. अहो केरळ या देशातलं सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे. केरळमधला स्त्रीलिंग आपलं काय म्हणतात लिंगोत्तरचा दर आहे. स्त्रियांच्या पुरुषांपेक्षा स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण, स्त्रियांचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे त्या केरळमध्ये. केरळमधली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था भारतामध्ये आदर्श मानल्या जाते. तुम्ही काय केरळचे उदाहरणं सांगतायत? सगळ्यात जास्त जमीन वाटप हे बंगालमध्ये केलंय कम्युनिस्टांनी. बंगालमध्ये खूप केलंय असं काही नाही, त्यांच्या खूप चुका आहेत म्हणून तर आता आपटलेत ते सुद्धा तिथे. पण आपल्या देशामध्ये जेवढे काही जमीन भूमिहीन लोकांना जमीन वाटप झालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन वाटप पंजाबमध्ये झालं, बंगालमध्ये झालेलं आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये. का झालं असेल? काहीतरी काम केलं ना त्यांनी. तुम्ही काय सांगताय आम्हाला हिंदू मुसलमान सांगताय? तुम्हाला येऊन जाऊन मुसलमानच दिसतोय का? जो खरा शत्रू आहे त्याला ओळखा. खरा शत्रू कोण आहे ते बघा. जातीवाद कोण करतो? जातीव्यवस्था कोणी निर्माण केली? आमच्या महापुरुषांचे खून कोणी केले? शिवाजी महाराजांचा खून कोणी केला? तुकाराम महाराजांचा खून कोणी केला? बाबासाहेबांवर हल्ले कोणी केले? महात्मा फुलेंवरती हल्ले कोणी केले? शाहू महाराजांवरती हल्ल्यांचा प्रयत्न कोणी केला? शिवाजी महाराजांच्या पुण्यामधल्या पहिल्या पुतळ्याला विरोध करणारे कोण होते? सांगा, कोणी केला? कबीरांचा खून कोणी केला? महानुभावांचे चक्रधर स्वामींचा खून कोणी केला? या प्रश्नाची उत्तरं द्या. हां, ज्ञानेश्वरादी जे भावंड होते त्यांना भिंतीच्या त्या गुहेमध्ये चिनून कोणी मारलं? तुम्ही म्हणाल ते ब्राह्मण होते. ब्राह्मण नव्हते, नाथपंथीय होते ते. त्यांना नंतर ब्राह्मण बनवलं यांनी, ब्राह्मणांनी. जो मोठा झाला त्याला ब्राह्मण बनवायचं, नाही तर मग त्याचा बाप ब्राह्मण सांगायचा किंवा मग त्याचा गुरु ब्राह्मण सांगायचा. हे ब्राह्मणांचा धंदा आहे हा. मग शिवाजी कोण? शिवाजी जर तो आता ब्राह्मण तर सांगता येत नाही, मग काहीतरी मग जेम्स लेनला आणायचं तिकडून, मग त्याला काहीतरी मग किस्स्यामध्ये त्याला काहीतरी कहाण्या सांगायच्या. मग त्याला तो किस्सा त्याने काय लिहिलंय त्या पुस्तकात काय लिहिलं होतं त्याने, जे जेम्स लेन शिवाजी महाराज हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जे पुस्तक त्याने लिहिलं त्याच्यामध्ये त्याने लिहिलं होतं की भारतीय समाजामध्ये असं विनोदाने असं म्हटलं जातं की शिवाजीचा बाप हा शहाजी नसून, शिवाजीचा खरा बाप हा शहाजी नसून दादोजी कोंडदेव आहे. आणि मग हा जो जेम्स लेन आहे हा पुण्यामध्ये राहिला, त्याने ते संशोधन भांडारकर प्राच्य विद्या मंदिरामध्ये केलं. मग त्याला मदत करणारे कोण होते? तर त्याने ते जे 10-12 आहेत त्यांची नावं त्याने लिहिलेली आहेत सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये. यांनी मला मदत केली, सगळे ब्राह्मण आहेत. आणि त्यांनी आता मग याचे जे काही किस्से चालत असतील, यांच्या गप्पा चालत असतील, ते 10-12 जणांमध्ये चालत असतील. 12 भाई कारस्थान, 12 भाईंमध्ये. मग त्यांच्याकडूनच त्याने तो किस्सा ऐकला असेल ना. म्हणजे आम्हाला बदनाम करणारे कोण आहेत? आमच्या महामानवांना बदनाम करणारे कोण आहेत? जरा विचार करा. आमच्या महामानवांचे खुनं करणारे कोण आहेत? विचार करा थोडंसं. देवगिरीचं साम्राज्य, हेमाद्री पंडित, मी त्या दिवशी नाव विसरलो होतो. हेमाद्री पंडितानं जेव्हा तो देवगिरीचं खूप मोठं साम्राज्य होतं, यादवांचं साम्राज्य, आणि अल्लाउद्दीन खिलजी आला तिकडून, मला वाटतं 1296ची घटना आहे. अल्लाउद्दीन खिलजी आला. किती सैन्य होतं अल्लाउद्दीन खिलजीचं? 6000 सैन्य होतं फक्त. आला, हल्ला केला. त्याचा जो हेमाद्री पंडित होता, रामदेवराय यादवाचा जो प्रधान होता हेमाद्री पंडित, त्याच्या ताब्यामध्ये म्हणजे दारुगोळ्याचा कोठरा त्याच्या ताब्यात होता. त्याने तिथं गुपचूप मीठ भरून ठेवलं. आणि या रामदेवरायाला आणि त्यावेळेचा जो काही समाज होता त्याला पूर्ण त्यांनी असं ब्राह्मणवादामध्ये असं चुरगळून टाकलेलं होतं. या हेमाद्री पंडिताने चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. या चातुर्वर्ण चिंतामणीमध्ये त्याने एका वर्षामध्ये बहुजन समाजाला 2100 व्रत करायला सांगितलेले. 2100 व्रत. 365 दिवसामध्ये किती व्रत करायचे आहेत? 2100 व्रत. लावा एका दिवसाला किती व्रत होतात? 7 ते 8 व्रत एका दिवसाला करायचे आहेत. आता एवढे व्रत जर, आणि कोण सांगतोय? हेमाद्री पंडित, रामदेवरायाचा यादवाचा प्रधान. जर नाही केलं तर राजा दंड देईल, कारण राजावर त्याने भोवळ टाकलेली होती.
एवढे व्रत करत बसलेत सगळा समाज गुंतवून टाकलाय, गुर फटून टाकलाय सगळं, दारुगोळ्याच्या जागी मीठ भरून टाकलं. आणि काय जिंकणार आहे? 6,000 फौजेच्या पुढे लाचार झाले आणि शरण झाले आणि गेलं, साम्राज्य उडालं. याच हेमाद्री पंडिताने या रायाचे कान भरून महानुभावांचे चक्रधर स्वामी त्यांची हत्या कळून आणली. हा इतिहास थोडासा लक्षात घ्या आणि नंतर बोला. आणि सांगताय आम्हाला बंगाल आणि केरळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. लव जिहादला किती मुली बळी पडल्या, त्या कशा वाचू शकतील हे दाखवण्यापेक्षा जे कधी घडलेच नाही ते तुम्ही आम्हाला सांगता. लव जिहाद काय तर म्हणे, मुसलमान तरुण हिंदू मुली पळवून नेतात आणि मग हे त्यांचं षडयंत्र आहे म्हणते. लव जिहाद आहे, त्यासाठी त्यांना पैसे मिळतात वगैरे. मिळते असतील, मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. पण मला वाटतं सोशल मीडियावर हे वाचत बसण्यापेक्षा कुठल्या मुली पळून गेल्या आणि त्याची यादी, त्याची किती हिंदू मुली पळवल्या, किती कन्व्हर्जन झालं हे करत बसण्यापेक्षा जरा आपल्या आजूबाजूला जरा बघायचं. आपलं गाव, आपल्या आजूबाजूची 10-20 गावं, 50 गावं, मग आपला जिल्हा, मग आपलं राज्य, असं जरा लांब चालायचं. किती प्रकरणं दिसत हो तुम्हाला हिंदू मुसलमानचे? हिंदू मुलगा आणि हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा आणि पळून गेले, जे लव जिहाद झाला. किती दिसतात तुम्ही सांगा प्रामाणिकपणे. आपल्या स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. स्वतः आजूबाजूला काय दिसतं आपल्याला समाजात, किती प्रकरणं अशी होतात. किती ऐकले तुम्ही आजपर्यंत? तुमचं जेवढं वय असेल, कोणाचं 20 असेल, कोणाचं 30 असेल, कोणाचं 40 असेल, कोणाचं 50 असेल, एवढ्या तुमच्या आजपर्यंतच्या तुम्ही जे जीवन जगले याच्यात तुम्ही प्रत्यक्ष स्वतः बघितलेले असे किती प्रकरण आहेत सांगा मला. खात्रीनं सांगतो मी, एकही प्रकरण नसेल हिंदू मुस्लिम असं. आणि जर हिंदू मुस्लिम असेलही तर मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा असेही प्रकरण तुम्ही ऐकले असतील, बघितले असतील. त्याच्यामुळे हे जे सांगितलं जातं हे सगळं हे फक्त सोशल मीडियावर चालतंय. आणि बरं, जे ब्राह्मणवादी नेते या लव जिहादच्या गप्पा मारतात, त्यांनी त्यांच्या मुली कोणाला दिलेल्या आहेत हे जरा या अंधभक्तांनी बघितलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातीनं कोणासोबत लग्न केलं? लालकृष्ण अडवाणी यांच्या मुलीचं लग्न कोणासोबत झालं होतं? विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगलनं आपली मुलगी कोणाला दिली होती? सुब्रमण्यम स्वामीच्या मुलीनं कोणासोबत लग्न केलेलं आहे? मुरली मनोहर जोशीनं, मला वाटतं त्याची बहीण का मुलगी, कोणासोबत लग्न झालेलं आहे? बघितलं पाहिजे. प्रवीण तोगडियाची बहिणीनं कोणासोबत लग्न केलं हे जरा चेक करा. नेटवरती सगळं उपलब्ध आहे. आणि मग लव जिहादच्या गप्पा मारा. ठीक आहे. त्यामुळं जरा सत्य काय ते जाणून घ्या. आपल्याला कसं उल्लू बनवलं जातं, मूळ प्रश्न, बेसिक प्रश्न सोडून कसं इकडे तिकडे भरकटवलं जातं, हे जरा डोकं जरा जागेवर ठेवून जरा बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासकार विशिष्ट धार्मिक असल्यास इतिहास सुद्धा तसाच लिहिला जातो. जैन बौद्ध काळात सुद्धा संस्कृत भाषेचा वापर झाला आहे. पूर्वी धर्मविवाद होते, धार्मिक तेढ नव्हती. संस्कृत ही विशिष्ट धर्माची भाषा नाही. संस्कृत ही भाषा विशिष्ट धर्माची नाही या आपल्या मताशी मी अंशतः सहमत आहे. पण आज संस्कृत जो कब्जा आहे, कोणाचा कब्जा आहे संस्कृतवर? 1000 वर्षापासून संस्कृत लिहिणे, वाचणे, बोलण्याचा अधिकार शूद्रांना नव्हता. त्याच्या आधी काही ग्रंथ राहिले असले असतील, पण संस्कृत भाषा जी आहे, जी आजची क्लासिकल संस्कृत ज्याला म्हणू, ही कधी डेव्हलप झाली? ही 300-400 वर्षांपूर्वी डेव्हलप झालेली हो. आणि तेव्हापासून ती ब्राह्मणाच्याच ताब्यात आहे. त्याच्यामुळे तिच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं जे ब्राह्मणांची भाषा आहे म्हणून. आणि ब्राह्मण तरी ती बोलतात का? नाही बोलत. फक्त लिहिण्याची भाषा होती. मग कोड लँग्वेज, जसं ते आपल्या लष्करामध्ये असतं ना, दुसऱ्यांना त्यांचं काय मेसेजेस आहे ते समजून म्हणून कोड लँग्वेजचा वापर केला जातो. त्या पद्धतीने हे ब्राह्मणांची भाषा ब्राह्मणांना समजावी म्हणून ती कोड लँग्वेज सुरू केली त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेत शब्द, घेतलेत सगळे पाली भाषेतूनच. धम्मचं धर्म केलं, प्रतिष्ठानचं प्रतिष्ठान केलं, हे भोगवद्दांचं भोकरदन केलं, हे त्यांनी बदलून टाकलं, घेतलं तिकडूनच. ठीक आहे. पण अल-बरुनी स्वतः लिहितो की जर शूद्रांनी संस्कृत
मंत्रोच्चारण ऐकलं तर त्यांच्या कानात शिस ओतल्या जाईल. मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे? शूद्रांना वेद व संस्कृत बोलण्याचा वाचण्याचा अधिकार नाही, त्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, ते ऐकण्याचा अधिकार नाही. त्याने जर ते ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिस होता, त्याची जीभ छाटा, त्याच्या डोळ्यामध्ये डोळे फोडा. हे लिहिलेलं आहे मनुस्मृती. संभाजीराजांची हत्या का केली जरा लक्षात घ्या. चक्रधर स्वामींची हत्या का केली लक्षात घ्या. थोडंसं काय का केली असेल. संभाजीराजांनी संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे, बुद्धभूषणम त्या ग्रंथाचं नाव संभाजीराजांनी लिहिलेलं आहे, संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, 14व्या वर्षी लिहिलं आहे संस्कृतमध्ये. मग ज्या अर्थी 400 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय, ज्या अर्थी संभाजीराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषणम लिहिला त्या अर्थी त्यांनी संस्कृत वाचली, संस्कृत ग्रंथांना स्पर्श केला, संस्कृत श्लोक ऐकले आणि म्हणून षडयंत्र करून नंतरच्या काळामध्ये त्यांना औरंगजेबाच्या हवाले केलं आणि त्यांची मनुस्मृतीनुसार हत्या केलेली आहे. मी सांगत नाही, कॉम्रेड शरद पाटलांचं पुस्तक आहे, हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, ब्राह्मणी की महमदी, त्याच्यात लिहिलेलं आहे. त्यानंतर चंद्रशेखर शिखरे यांनी प्रति इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. अत्यंत संशोधन करून खूप मेहनत करून पुराव्यानिशी ते पुस्तक लिहिलेलं आहे, ते वाचा. त्याच्यानंतर त्यांनीच लिहिलेलं सचित्र छत्रपती संभाजी महाराज हे एक मोठं एक पुस्तक आहे चित्रमय, ते वाचा. त्याच्यात खूप महत्वाची माहिती त्यांनी या संदर्भामध्ये दिलेली आहे की संभाजीराजांचा खून कसा झाला. हे संस्कृतमुळे झालंय हो. म्हणून तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही की संस्कृत ही कधीच बहुजनांची भाषा नव्हती आणि नाही, ती ब्राह्मणांचीच भाषा होती. त्याच्यानंतर काय सांगतायत, जसा राम आणि रामायण काल्पनिक तसेच गौतम बुद्ध सुद्धा काल्पनिकच आहेत. ते हास्यास्पद काही पण लिहितात हे अंधभक्त. अरे बाबांनो, त्या बुद्धाच्या अस्थी मिळालेल्या आहेत, त्याची DNA टेस्ट झालेली आहे. कोलकात्याच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये जाऊन बघा, तिथं बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती सगळ्या पुरातत्व खात्याने ते मान्य केलेलं आहे. आणि तुम्ही कुठून आले दीड दमडीचे आम्हाला सांगायला? रामाचं काय भेटलंय आजपर्यंत सांगा. तुमचा राम होता कधी? रामाचा पहिला उल्लेख अलबरुनी करतो, त्याच्या आधी फक्त जातक कथेमध्ये राम होता, राम पंडित. आणि त्या जातक कथेनुसार राम, लक्ष्मण, सीता हे भाऊ बहीण आहेत. आणि ते बुद्ध एका ठिकाणी कथा सांगताना ते दशरथ जातक सांगतात. ते दशरथ जातकातली जी कथा आहे की दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर मग राम वगैरे सगळे गेले, वनवासाला गेले वगैरे असं ते सांगतात. त्यांच्या एका उपासकाच्या वडिलांचे काहीतरी मृत्यू झालेला असतो, तो दुःखामध्ये असतो, त्याचं ते दुःख निवारण करण्यासाठी ते दशरथ जातक त्याला सांगतात. ती छोटीशी कथा आहे. त्याच्यानंतर विस्तारित रूप पुढे हे सगळं केलेलं आहे. मग रावण गिवण सगळं भानगडी हे लक्षात घ्या तुम्ही. हे मूळ सगळं बुद्धातूनच आलेलं आहे, बुद्ध धम्मातलंच हे सगळं आहे. तर तुमच्या रामाचं हे काल्पनिक कथा आहे, त्या काल्पनिक कथेचंच विस्तारीकरण झालेलं आहे. ठीक आहे. रामायण असेल, महाभारत असेल, त्याचं काहीच नाही आहे उपलब्ध. जे अयोध्या आहे त्याचं प्राचीन नाव साकेत आहे, त्याचं उत्खनन केलं मला वाटतं लाल, त्यांचं फर्स्ट नेम लाल नावाचे कोणीतरी एक आपले भारतीय पुरातत्व खात्याचे संचालक होते. त्यांनी तिथे उत्खनन केलेलं आहे. मला वाटतं 1966-67 का 74 काहीतरी आहे, ते इसवी सन बघून घ्या. आणि त्यांनी स्वतः पुस्तक लिहिलं, त्याच्यावर सांगितलं की इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकाच्या अगोदर साकेतमध्ये काही नव्हतं. बुद्धाच्या काळात ती नगरी थोडीफार भरभराटीला आलेली होती. आणि तिथं जेवढे उत्खनन झालेले आहेत तिथं सगळ्या बुद्धाच्याच मूर्त्या सापडलेल्या आहेत. कनिष्काच्या काळामध्ये मग साकेत खूप फेमस झालेलं आहे. आणि काही जण तर मला असंही सांगतायत की हे जे उत्खनन झालंय, रामाच्या मंदिर जिथं बांधलंय तिथे जे उत्खनन वगैरे केलं तर तिथे सुद्धा याच्याच मूर्त्या मिळाल्या होत्या म्हणतात बुद्धाच्या, पण त्या क्रेननं अक्षरशः तोडून चुरा करून टाकल्या, लपवून टाकल्या. ते सगळं ते लपवूनच सगळा कारभार चालला होता ना, कोणाला कळून नाही म्हणून. कारण त्यांना माहिती होतं इथं मिळणार तर बुद्धाचंच मूर्त्या, दुसरं काय मिळणार याच्यामध्ये, असं आहे. तर ते तुमचं रामाचं वगैरे काही उपलब्ध नाही, तो काल्पनिक व्यक्ती आहे. आणि त्या काल्पनिक ग्रंथाची सुद्धा जर चिकित्सा करायला गेले ना तर राम पुरुषोत्तम ठरतच नाही, अपुरुषोत्तम ठरतो. कारण सीतेचे किती हाल केलेत. तिला जेव्हा अग्निपरीक्षा द्यायला लावतात तेव्हा तिच्या संदर्भामध्ये राम काय काय बोलतो जरा ते तुम्ही मूळ रामायणातच वाचा. मी सांगितलं तर म्हणजे खोटा बोलतो. रामायणात वाचा काय लिहिलेलं आहे रामाबद्दल.
त्या अग्निपरीक्षेच्या वेळेला तो सीतेला कोणाकोणाची रखेली बन म्हणून सांगतो. बघा जरा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं. सुग्रीवाकडे जा, विभीषणाकडे जा, लक्ष्मणाकडे जा असं सांगितलेलं आहे त्यांनी. राम बोलतो तिला, ती अक्षरशः गळागळा अश्रू तिच्या डोळ्यातून निघत असतात. राम असं बोलतो तेव्हा, तरीसुद्धा रामाला दया येत नाही. मग ती अग्नीमध्ये प्रवेश करते. असं ते आहे. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. पण बुद्धाचे ऑथेंटिक पुरावे मिळालेले आहेत, अवशेष मिळालेले आहेत, रामाचं काहीही मिळालेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, जय भीम महाभारतातला रामायणातला रामजी नाही, जय भीम महाभारतातला म्हणजे भीम म्हणजे महाभारतातला, रामजी रामायणातला, आंबेडकर ब्राह्मणी आडनाव. हा जरा विरोधक आहे आपल्या. त्याचं म्हणणं आहे की हे बाबासाहेबाचं तर सगळंच ब्राह्मणी. अहो मी सांगितलं आधीच, ब्राह्मणी नाही आहे. तुमचं राम, तुमचे महाभारतले कॅरेक्टर्स हे सगळे जातक कथांमधले आहेत. हे मूळ सगळं धम्मप्रवाहातलंच आहे हे सगळं. ठीक आहे. कन्न जातक जर तुम्ही वाचलं आणि घृत जातक जर वाचलं तर त्याच्यातून महाभारताची कथा आलेली आहे. घृत जातक आणि कन्न जातक, त्याच्यातून महाभारताची कथा आलेली आहे. ही कृष्णाला कन्न म्हटलेलं आहे त्यामध्ये. कन्नाचंच नंतर पुढे चालून जेव्हा ब्राह्मणांनी संस्कृत बनवली तेव्हा बनवली म्हणजे त्यांनी चोरलेली आहे ती ॲक्च्युली बनवलेली आहे बुद्ध भिक्खूंनीच. पण बुद्ध भिक्खूंचं जेव्हा येऊन हकालपट्टी झाली तेव्हा त्या संस्कृतवर त्यांनी कब्जे केला आणि नंतर त्यांनी स्वतःचे बरेच शब्द त्याच्यामध्ये टाकले. ठीक आहे. अगदी या सावरकरनं सुद्धा बरेच संस्कृत शब्द मनानं तयार केलेत नंतरच्या काळात. आतापर्यंत 100 वर्षापर्यंत म्हणजे आतापर्यंत डेव्हलपमेंट होत होती संस्कृतची. 50 वर्षापर्यंत डेव्हलपमेंट होत होती संस्कृतची. तुम्ही बघा अगोदर कोणता शब्द आहे पाहतो, शिव किती प्रकारे लिहिलं जातात, त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे. ल कसं लिहिलं जात होतं देवनागरी लिपीतलं, आता ल कसं लिहितात. आतापर्यंतची डेव्हलपमेंट आहे 90 पर्यंतची अक्षरशः भाषेची, आपलं याची लिपीची. त्याच्यामुळं हे सगळं जे आहे नावं वगैरे आपले सगळे नावं हे सगळे धम्मप्रवाहातले नावं आहेत. हे सगळे थापा मारतात. हे सगळे ब्राह्मणांचं काही नाही. ब्राह्मणांचं क्रिएशन काहीच नाही. जर त्यांचं जे काही क्रिएशन आहे ते सगळं शोषण करण्यासाठीच आहे. सगळं जे काही क्रिएशन असेल तर ते सगळं स्वार्थासाठीच आहे त्यांचं. समाजाच्या उन्नतीसाठी काहीच नाही केलं ब्राह्मणांनी, काहीच नाही केलेलं. एकही न्यूटन पैदा झाला नाही या देशामध्ये. एकही न्यूटन पैदा झाला नाही. का नाही झालं. आर्यभट्टा आमचं काय वेदातलंच हे असं आहे तसं. अरे वेदात जर तुमचं एवढं ज्ञान होतं तर तुम्ही का नाही मग विमान तयार केलं एखादं. तुमच्या पुराणामध्ये जर एवढं ज्ञान होतं तर का नाही तुम्ही एखादा तर्फेचा सिद्धांत तुम्ही मांडला. का नाही केलं. तुम्ही सुई तरी शोधली का एखादी तुमच्या पुराणामधल्या वेदांमध्ये आणि सांगतायत की आमच्या वेदातच सगळे आणि आमच्या रामायच्यातच सगळे. यार तुमच्या सगळे तर ठीक आहे, तुमचं काही वेळासाठी मान्य केलं की तुमच्या वेदांमध्ये सगळं ज्ञान आहे. त्याचा वापर तर त्यांनी केला त्या युरोपियनांनी. मग ते हुशार आहेत तुमच्यापेक्षा. मग तुम्हाला काहीच अक्कल नव्हती. तुम्ही फक्त मंत्रच म्हणत बसले, फक्त शेंडीला गाठी मारून. असंच आहे ना. पहिली गोष्ट तर यांच्या वेदात काही ज्ञान नाहीच आहे. सगळ्या वेदांचं जर तुम्हाला खरंच वेदामध्ये काय लिहिलंय ते वाचायचं असेल ना तर ते पुस्तक आहे पहा. मग ते आता नाव आठवे ना त्या पुस्तकाचं. पुढच्या वेळेस जर आठवलं तर सांगेन मी किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकेन. अगदी चिधडा करून टाकलेला आहे त्या वेदांमधल्या ज्ञानाचा. आणि लिहिणारा ब्राह्मणच आहे पण विशेष म्हणजे. ठीक आहे. मला वाटतं पावा कानेनं लिहिलं आहे का कोणीतरी लिहिलं आहे ते पुस्तक. वैदिक संस्कृतीचा इतिहास असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे, रामायण काल्पनिक आहे पण रावण मूळचा होता. महाभारत काल्पनिक आहे पण एकलव्याचे वाईट झाले आहे. रौलेट कायदा 800 वर्ष चालला पण मनुस्मृतीने दलितांना 200 वर्ष गुलाम केले. दलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून आंबेडकरांचे वडील सुशिक्षित सुभेदार होते. म्हणजे यानं उपरोधात्मक लिहिलेलं आहे, टीका केलेली आहे आपल्यावरती. यांचं म्हणणं आहे की परिवर्तनवादी रामायणाला काल्पनिक म्हणतात पण मग रावण कसा मूळचा होता, रावण कसा मूल निवासी होता वगैरे सांगत बसतात. ठीक आहे. अहो ते प्रातिनिधिक सांगतोय. प्रातिनिधिक काल्पनिक जे काही लिहिलं जातं ते सुद्धा समाजातलं काहीतरी उचलूनच लिहिलं जातं ना. ठीक आहे. आता शोले चित्रपट आहे. शोले चित्रपटामध्ये गब्बर सिंग आहे, जय वीरू आहेत. तर तो चंबळ खोऱ्यातला डाकू दाखवलेला आहे. चंबळ खोऱ्यामध्ये डाकू होतेच ना. फुलनदेवी वगैरे आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्या पद्धतीनं समाजामध्ये जे कॅरेक्टर्स असतात, जे काही घटना समाजामध्ये घडतात ते बघून कवी त्याच्या कविता रचतो, लेखक त्याचे लेख लिहितो. काय डोळे मिटून थोडे काही ज्ञान आत्मज्ञान होतं. ते काय ब्रह्मदेव आहे का तुमचे, ज्याने स्वतःच्या मुलीवरती बलात्कार केला होता ते. तसं त्याने डोळे मिटलं त्यांना सगळं कळतं. पण इकडे नाही कळत. वस्तुस्थितीमध्ये समोर काय ते बघूनच मग तो लेखक लिहित असतो.
तसं त्या कथेमध्ये ते जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यावरती कसा अन्याय झाला ते आपण सांगतोय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. याचा अर्थ ते कॅरेक्टर्स खरंच होऊन गेले असं नाहीये. त्यामुळे यांची टीका चुकीची आहे. ते काय म्हणतात की दलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण आंबेडकरांचे वडील सुशिक्षित होते. अरे बाबा, आंबेडकरांचे वडील सुशिक्षित होते कारण आंबेडकरांचे वडील हे इंग्रजी राजवटीत शिकलेले आहेत. इंग्रजांनी सगळ्यांना अधिकार दिलाय शिक्षणाचा. इंग्रज 1818 मध्ये सगळ्या भारतामध्ये त्यांचं शेवटची सत्ता, मराठ्यांची सत्ता कोलॅप्स झाली आणि मग इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी सगळीकडे कॉलेजेस, शाळा वगैरे सुरू केल्या, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, म्हणून ते शिकू शकले. 1818च्या अगोदर नसते शिकू शकले ते. 1818च्या अगोदर जर ते असते तर मग त्यांच्या इथे मडकं पाठीमागं झाडू हेच असतं. मग त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं किंवा काही क्रेडिट नाहीये, इंग्रजांचं क्रेडिट आहे. शिक्षण या देशामध्ये सगळ्यांना उपलब्ध करून देणं हे इंग्रजांचं क्रेडिट आहे. ते त्यांचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. तर एवढे प्रश्न होते आज. तर त्यांची उत्तरं मला जशी जेवढं मी वाचलेलं आहे किंवा माझं जेवढं मी सांगू शकतो तेव्हा पद्धतीने मी दिलेली आहेत. आता काही कमेंट्स आलेले आहेत, बघूया. प्रदीप बोर्डे लिहितात, रॅशनल वर्ल्ड यूट्यूब चॅनल जॉईन करा सर. ओके. अंकुश बावळ माझे मित्र आहेत ते म्हणतात 100% राईट सरजी, थँक्यू. प्रदीप बोर्डे नाईस म्हणतायत. ओके. प्रदीप बोर्डे पुन्हा म्हणतायत रॅशनल वर्ल्ड यूट्यूब चॅनल जॉईन करा प्लीज. ओके. त्याच्यानंतर रमेश संघ प्रकाश म्हणतायत बिलकुल सही का आपने, थँक्यू. अंकुश बावळ म्हणतायत अशा काळात तुम्ही चांगले प्रबोधन करत आहात, असेच प्रबोधन चालू ठेवा, धन्यवाद. रमेश संघ प्रकाश म्हणतायत ब्राह्मण जनुआ पहनते हैं लेकिन कोई भी हिंदू बोले मी जनुआ नहीं पहनते. हां, हे ब्राह्मण कसे वेगळे आहेत हे लक्षात घ्या. आणि जे ब्राह्मणासारखे जनुआ पहनत असतील, काही सोनार वगैरे पहनतात, त्यांनी जरा इतिहास वाचा, कोदंडाचा टणत्कार वाचा, ग्रामण्याचा साधनचा इतिहास वाचा. तुमच्यावर ब्राह्मणांनी किती अत्याचार केलेले जरा लक्षात येईल. आणि मग हे जानवं गिनवं फेकून द्याल सगळे. काही मराठे सुद्धा स्वतःला देशमुख म्हणणारे जानवं घालून फिरतात. अरे जानव्याचा आपला काही संबंध नाहीये, काढून फेका ते. त्याच्यानंतर गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांची आत्ताच्या काळात केली हत्या. मी हत्या सांगितलं ना, ब्राह्मणांनी कशा कशा हत्या केल्या, आता केल्यात हत्या. आता त्या आणखी कोणी केल्या ते उघड नाही, पण कोणी केल्या हे सगळ्यांना माहिती. झाकलीमूठ 1.25 लाखाची, पुरावे नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही डायरेक्ट, पण सगळ्यांना माहिती आहे हत्या कोणी केलेल्या आहेत. ठीक आहे. गजानन आरे म्हणतात सहमत, धन्यवाद. काय म्हणतात दिसतच नाही सर. काय दिसत नाही? दिसत नव्हतं का हे? मी आजपर्यंत एकही हिंदू मुलगी मुस्लिम मुलाबरोबर लग्न केलेली पाहिली नाही. वा वा, बरोबर आहे. जे सत्य आहे ते आहे. विलास सावकाळे पाटील आमचे भाऊजी काय म्हणतात, खूप छान विश्लेषण, धन्यवाद. राज दिवेकर काय म्हणतायत, मित्र आहेत माझे, सर तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप आवडली, थँक्यू सर. महेश खामनकर काय म्हणतायत, खूप छान सर. ओके, थँक्यू. चल ठीक आहे, आपण या पद्धतीनं आता अधूनमधून असे प्रश्नोत्तराचं सेशन सुद्धा घेत जाऊ आणि काही विषय घेत जाऊ, मग विषय घेऊन तुमच्यासमोर येत जाऊ. तर आजच्यासाठी धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.